आता 12 लाख रुपयाच्या उत्पन्नापर्यंत तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाहीये. केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा. गेल्या अर्थसंकल्पात कराचे दर वाढवण्यात आले होते आणि यावेळी सरकारने मध्यमवर्गीयांसाठी काही दिलासादायक पावले उचलणे अपेक्षित होते. सोप्या शब्दात सांगायचे तर यावेळी इतर सर्व फायद्यांसह आयकर सूट मर्यादा आता 12 लाख रुपये करण्यात आली आहे. या उपायांमुळे करदात्यांना आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कराबाबत मोठी घोषणा करताना म्हटले आहे की आता 12 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरण्याची गरज नाही. नवीन कर प्रणाली अंतर्गत हा बदल करण्यात आलाय. पूर्वी 7 लाख रुपयाच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नव्हता. आता 24 लाख रुपयाच्या उत्पन्नावर 30% कर आकारला जाईल. तसेच 15-20 लाखाच्या उत्पन्नावर तुम्हाला 20% कर भरावा लागणार आहे. आता जर तुमचं उत्पन्न 15 लाख रुपये असेल तर तुम्हाला नेमका किती कर भरावा लागेल ते आपण समजून घेऊया. समजा तुमचे उत्पन्न 15 लाख रुपये आहे तर तुम्हाला नव्या कर रचनेनुसार तुमच्या उत्पन्नावर तुम्हाला 15% कर द्यावा लागेल. म्हणजेच पहिल्या 4 ते 8 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला 5% याप्रमाणे 20,000 रुपये कर द्यावा लागेल. त्यानंतर 8 ते 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला 10% याप्रमाणे 40,000 रुपये कर द्यावा लागेल आणि उरलेल्या 3 लाख रुपयावर तुम्हाला 15%च्या हिशोबाने 45,000 रुपये कर द्यावा लागेल. म्हणजेच तुमचे उत्पन्न 15 लाख रुपये असेल तर तुम्हाला एकूण 1,05,000 रुपये कर म्हणून द्यावे लागतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा.